शेतकरी काय करू शकतो याची प्रचिती देणारं गाव म्हणजे साताऱ्यातील धुमाळवाडी। याच गावाला राज्य सरकारनं फळांचं गाव म्हणून घोषित केलंय। धुमाळवाडीत फलोत्पादनाच्या जोरावर शेतकऱ्यांनी बंगले बांधले। एक काळ असा होता जेव्हा धुमाळवाडीत दुष्काळात दिवस काढायची। आता त्याच जमिनीवर सोनं पिकवणारे शेतकरी म्हणतात, जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये। आणि खरंच या शिवारात आता डाळिंब, अंजीर, सीताफळ, पेरू, आवळा, आंबा, चिक्कू, द्राक्षे, नारळ अशा विविध फळबागांनी शेतात सोनं डोलताना दिसतंय। डाळिंब फळांच्या उत्पादनामधून तर एकरी 4 ते 5 लाखापर्यंतचं उत्पादन शेतकरी घेऊ लागलेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फळे पोहोचलेत। गावाच्या बाजूने गेलेला कॅनॉल, पाझर तलाव आणि बोरवेलच्या पाण्यावर शेती बागायत केली जाते। दरवर्षी फळबागेच्या माध्यमातून 25 ते 30 कोटींची उलाढाल होताना दिसते। पिकांना आपल्या मुलाप्रमाणे जपणाऱ्या या शेतकऱ्यांनी करून दाखवलंच की काहीच अशक्य नाहीये। तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करा आणि आम्हाला फॉलो सुद्धा करा।